सर्वांना जय जिनेंद्र। विषय जैन धर्म बेसिक नॉलेज, मंगलाचरण। जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः, जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः, जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः। नमो अरहन्ताणं, नमो सिद्धाणं, नमो आयरीयाणं, नमो उवज्झायाणं, नमो लोये सव्वसाहूणम्। मोक्षमार्गस्य नेतारं भेतारं कर्मभूभृतां, ज्ञातारं विश्वतत्त्वानां, वन्दे तद्गुणलब्धये, वन्दे तद्गुणलब्धये। मङ्गलं भगवान् वीरो, मङ्गलं गौतमो गणी, मङ्गलं कुन्दकुन्दाद्यो जैनधर्मोऽस्तु मङ्गलम्। सर्वमङ्गलमाङ्गल्यं सर्वकल्याणकारकं, प्रधानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनं, जैनं जयतु शासनं। जिनधर्माच्या अंतर्गत येणाऱ्या या जिनश्रोताचं स्वाध्याय करण्यासाठी आवश्यक अशी विषयवस्तू आपण अभ्यासत आहोत आणि त्याअंतर्गत आपण विश्व या शीर्षकाखाली अनेक प्रश्नोत्तरे पाहिली। विश्व कशाला म्हणतात, हे विश्व कशापासून तयार झालेलं आहे, विश्वाचा करता धरता हरता कोण आहे आणि या सर्व विश्वसंबंधीची माहिती जाणून घेतल्याने आपल्याला कोणता लाभ होतो या संदर्भात आपण एकूण 8 प्रश्न अभ्यासले। आज आपण अतिशय महत्त्वाच्या भागाकडे वळत आहोत, ते म्हणजे या विश्वांतर्गत येणारी जे द्रव्य आहेत त्या द्रव्यांचा अभ्यास आपण या प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून करणार आहोत। मी वारंवार आपल्याला निवेदन केलेलं आहे की हे प्रश्न उत्तर शृंखला रूपाने आहेत, एकमेकांवरती आधारित आहेत आणि त्यामुळे यांचा अभ्यास करीत असताना आपण ही प्रश्नोत्तरे समजावून घ्यावीत, त्यासोबत ती पाठ देखील करावीत, जेणेकरून दीर्घ काळापर्यंत आपल्याला ही प्रश्नोत्तरे लक्षात राहतील आणि त्याद्वारे या जैन दर्शनाचा गाभा आपल्या स्मृतीपटलावर नेहमीच अंकित राहील। आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जरी एखाद्या प्रश्नोत्तरांतर्गत आपल्याला थोडासा भाग अस्पष्ट राहिला तरी चिंता नाही, कारण पुढे येणाऱ्या अनेक प्रश्नांच्या उत्तरांमध्ये आपल्या शंकेचं समाधान निश्चित रूपाने होईल अशी योजना, अशी आखणी या प्रश्नोत्तरांची करण्यात आलेली आहे। तर मग आपण विश्व या संकल्पनेचा अभ्यास केल्यानंतर आता आपण द्रव्य या संकल्पनेचा अभ्यास करूया। तर पाहूया आज प्रश्न क्रमांक 9, द्रव्य कशाला म्हणतात। प्रश्न क्रमांक 9, द्रव्य कशाला म्हणतात। उत्तर आहे गुणांच्या समूहाला द्रव्य म्हणतात। अतिशय सोप्या सोप्या व्याख्या आहेत, कमी शब्दांच्या आहेत। गुणांच्या समूहाला द्रव्य म्हणतात। जसा विश्व कशाला म्हणतात प्रश्न होता आणि त्याचं उत्तर होतं 6 द्रव्यांच्या समूहाला विश्व म्हणतात, अगदी त्याचप्रमाणे पुढचा प्रश्न आला की द्रव्य कशाला म्हणतात, तर त्याचं उत्तर आलं गुणांच्या समूहाला द्रव्य म्हणतात। आता येथे गुणांच्या समूहाला म्हणजे किती गुणांच्या समूहाला, तर उत्तर आहे अनंत गुणांच्या समूहाला द्रव्य म्हणतात। हा भाग आपण पाहूया, पुढे क्रमाने येतोच आहे। तर एका द्रव्यामध्ये किती गुण असतात, तर अनंत गुण असतात। मग अनंत गुणांना द्रव्य म्हणतात का, नाही, अनंत गुणांच्या समूहाला द्रव्य म्हणतात। हे आपण मागच्या प्रश्नांच्या उत्तरांमध्ये पाहिलेलं आहे की जसं एका झाडाचं नाव जंगल होत नाही, हा निश्चितच झाडांपासून जंगल तयार होतं, परंतु एका झाडाचं नाव जंगल नाही, त्याप्रमाणे एका गुणाचं नाव द्रव्य नाही, तर गुणांच्या समूहाला द्रव्य म्हणतात। म्हणजे जे गुण आहेत, आता गुण कशाला म्हणतात त्याची व्याख्या देखील पुढे येणार आहे। थोडक्यात गुण असतात आणि त्या गुणांचा जो समूह तयार होतो त्या समूहाचं नाव द्रव्य आहे। आता जसे आपण जीवद्रव्य आहोत, उदाहरणादाखल देतो आहे, विस्ताराने चर्चा पुढे होईल। तर आपल्यामध्ये आपण जीवद्रव्य आहोत, आपल्यामध्ये ज्ञान, दर्शन, चारित्र्य असे अनेक अनंत गुण आहेत।
तर मग अनंत गुणांचा समूह म्हणजे द्रव्य. म्हणजे ज्ञान, दर्शन, चारित्र्य असे जे अनंत गुण आपल्यामध्ये विद्यमान आहेत, त्या अनंत गुणांचा समूह रूप, एक पिंड रूप हा द्रव्य रूप आत्मा विद्यमान आहे. मग असे द्रव्य 6 आहेत. आपण त्याची चर्चा केली आहे पूर्वी. जीव, पुद्गल, धर्म, अधर्म, आकाश आणि काल ही 6 द्रव्य आहेत. मग आता द्रव्य कशाला म्हणतात? गुणांच्या समूहाला द्रव्य म्हणतात. याचा अर्थ जीव जर द्रव्य आहे तर त्या जीव द्रव्यामध्ये अनंत गुणांचा समूह आहे. पुद्गल एक द्रव्य आहे, याचा अर्थ त्या पुद्गलामध्ये अनंत गुण आहेत आणि त्या अनंत गुणांच्या समूहाचं नाव पुद्गल द्रव्य आहे. धर्मद्रव्य नावाचं एक द्रव्य आहे. द्रव्य कशाला म्हणतात? अनंत गुणांच्या समूहाला द्रव्य म्हणतात. याचा अर्थ अनंत गुण आहेत आणि त्या अनंत गुणांचा समूह रूप एक धर्मद्रव्य आहे. प्रत्येक द्रव्याचे गुण वेगवेगळे आहेत. प्रत्येक द्रव्यांतर्गत येणारे गुण वेगवेगळे आहेत. पुढे चर्चा त्याची येणार आहे. तर अधर्मद्रव्य द्रव्य आहे ना, याचा अर्थ त्या अधर्मद्रव्यामध्ये अनंत गुण आहेत आणि त्या अनंत गुणांच्या समूहाचंच नाव अधर्मद्रव्य आहे. आकाशद्रव्य आणि कालद्रव्य अगदी त्याचप्रमाणे आकाशद्रव्यामध्ये देखील त्याचे अनंत गुण आहेत आणि कालद्रव्यामध्ये त्याचे अनंत गुण आहेत. तर अशा या आपापल्या अनंत गुणांच्या समूह रूप त्या द्रव्याचं नाव आहे. लक्षात आलं असेल की द्रव्य कशाला म्हणतात? गुणांच्या समूहाला द्रव्य म्हणतात. आता हे गुण कोणकोणते असतात आणि त्या गुणांचे कोणते प्रकार होतात ते पुढे क्रमशः आपण पाहूया. तर प्रश्न येथे मी पूर्ण करतो. प्रश्न क्रमांक 9, द्रव्य कशाला म्हणतात? तर गुणांच्या समूहाला द्रव्य म्हणतात. प्रश्न क्रमांक 10, द्रव्याला दुसरी कोणकोणती नावे आहेत? जसं विश्वाला कोणकोणती नावे आहेत असा प्रश्न आला होता. तेथे जग, दुनिया, ब्रह्मांड अशी अनेक नावे आली होती. तसेच येथे आता प्रश्न विचारतात. प्रश्न क्रमांक 10, द्रव्याला दुसरी कोणकोणती नावे आहेत? उत्तर, द्रव्याला वस्तू, सत्ता, सत, अर्थ, पदार्थ, तत्व, अन्वय इत्यादी अनेक नावे आहेत. म्हणजे हे सगळे समानार्थी शब्द आहेत की द्रव्य जे आहे त्या द्रव्याला दुसरी कोणकोणती नावे आहेत. जसं असतं ना, माणसाला सुद्धा एक कागदोपत्री नाव असतं, एक बोलवण्याचं नाव असतं. घडतं असं. आपल्यामध्ये तर तीर्थंकरांना सुद्धा अनेक नावे आलेली आहेत. आदिनाथांना ऋषभदेव असं दुसरं पर्यायी नाव येतं. महावीरांना 5-5 नावे येतात. पुष्पदंत, सुविधीनाथ अशी देखील नावे येतात. तर जेव्हा एकाच वेळेला 2 नावे येतात, त्याचप्रमाणे येथे द्रव्याला अनेक दुसरी नावे आलेली आहेत. तर ती कोणकोणती आहेत? तर पहिल्यांदा वस्तू. आता हे नाव पडण्याचं सुद्धा काही ना काहीतरी कारण आहे. विस्तारात जावं की नाही या थोड्याशा चिंतेमध्ये मी होतो. मी थोडक्यात संकेत करून पुढे जातो की द्रव्याला इतर कोणकोणती नावे आहेत. तर सामान्यतः आपण हे समजून घ्यावं की द्रव्याला अनेक नावे आहेत. त्यापैकी वस्तू, सत्ता, सत, अर्थ, पदार्थ, तत्व, अन्वय अशी 7 नावे इथे दिलेली आहेत. आणि याशिवाय आणखी सुद्धा अनेक नावे आपल्याला सांगता येतील. मग वस्तूला हे सगळे, द्रव्याला हे सगळे समानार्थी शब्द झाले. परंतु हे समानार्थी शब्द का बनले किंवा का तयार झाले त्याचाही थोडासा शब्दशास्त्राच्या दृष्टीने विचार केला तर विस्तार करता येईल. मी थोडक्यात सांगतो. द्रव्याला वस्तू असं का म्हणतात तर पुढे त्याची चर्चा येणार आहे की द्रव्यामध्ये वस्तुत्व नावाचा एक गुण असतो. द्रव्यामध्ये वस्तुत्व नावाचा एक गुण असतो. त्यामुळे त्या द्रव्याला वस्तू असं सुद्धा म्हणतात. द्रव्यामध्ये, प्रत्येक द्रव्यामध्ये वस्तुत्व नावाचा एक गुण असतो आणि त्या गुणाने ते द्रव्य युक्त असल्यामुळे त्या द्रव्याला सुद्धा वस्तू असं म्हटलं जातं. सत्ता का म्हणतात? सोपं आहे.
कारण प्रत्येक द्रव्याची सत्ता आहे, प्रत्येक द्रव्याचं अस्तित्व या विश्वामध्ये विद्यमान आहे. प्रत्येक द्रव्य सत्ता स्वरूप आहे आणि म्हणून त्या द्रव्याला सत्ता असं देखील एक नाव आहे. कॉमन सेन्स आहे, हा थोडासा सोपा भाग आहे म्हणून मी फार विस्तार करीत नाही आणि वेळही तेवढा आपल्याकडे उपलब्ध नाहीये. तिसरं नाव आहे सत. तर सत असं नाव का दिलं? कारण प्रत्येक द्रव्य हे सत्स्वभावी आहे. सत्स्वभावी आहे म्हणजे प्रत्येक द्रव्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन घडत राहतं आणि त्यामध्ये बदल घडत राहतो. मागची अवस्था नष्ट होते आणि सध्याची अवस्था उत्पन्न होते आणि त्यामध्ये ते द्रव्य सदा कायम रूपाने राहतं. त्याची चर्चा आपण पुढे विस्ताराने करू. उत्पाद, व्यय आणि ध्रुवता यांनी युक्त असं सत त्या द्रव्यामध्ये विद्यमान असतं म्हणून त्या द्रव्याला सत असं देखील एक नाव आहे. पुढे वस्तूला, द्रव्याला अर्थ असं का म्हणतात? तर त्या द्रव्यामध्ये गुण, धर्म, शक्ती असे अनेक विशेष त्या द्रव्यामध्ये पडून असतात, त्या द्रव्यामध्ये विद्यमान असतात आणि ते त्याचं ऐश्वर्य आहे, त्या द्रव्याचं ते वैभव आहे. या अपेक्षेने प्रत्येक द्रव्याला अर्थ असं देखील म्हटलं जातं. द्रव्याला पदार्थ देखील म्हणतात. तर पदार्थ का म्हणतात? तर पदजन्य प्रतीती विषयत्वम पदार्थत्वम अशी व्याख्या येते. थोडक्यात काय, कोणत्याही शब्दाद्वारे त्या द्रव्याचा आपण अर्थ ओळखू शकतो म्हणून त्याला पदार्थ असं नाव आहे. थोडीशी ही क्लिष्ट रचना आहे. ही जरी आपल्याला लक्षात नाही आली प्रारंभिक भूमिकेमध्ये तर आपण निश्चिंत राहावं. म्हणजे जे पहिल्यांदा अभ्यासू यामध्ये शिकण्याचा यत्न करतायत त्यांना प्रत्येक नाव का पडलं हे नाही समजलं तरी चालेल. खूप शास्त्र स्वाध्याय झाल्यानंतर ते आपल्याला लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. जे लोक शास्त्र स्वाध्यायी आहेत, पूर्वी ज्यांचा अभ्यास झालेला आहे, त्यांच्यासाठी ही मी माहिती देतो आहे की द्रव्याला अन्य अन्य नावे जी पडली ती का पडली हे त्यांना लक्षात येण्यासाठी मी याचा विस्तार करतो आहे. प्रारंभिक भूमिकेमध्ये असणाऱ्या जीवांनी केवळ एवढंच लक्षात घ्यावं की द्रव्याला इतकी इतकी आणि दुसरी नावे सुद्धा आहेत. ती का पडली, ती कशी पडली याचा जो मी सध्या विस्तार करतो आहे, त्यामुळे आपण घाबरून जाण्याचं कारण नाही किंवा ते लक्षात नाही आलं तरी चिंतेचं कारण नाही. ते आपल्याला यथाक्रमाने काही काळानंतर लक्षात येणारच आहे. तर जे खूप वर्षांपासून शास्त्र स्वाध्यायी आहेत त्यांना सुद्धा हे ठाऊक नसतं की द्रव्याला अर्थ का म्हणतात, द्रव्याला पदार्थ का म्हणतात. तर त्याचं उत्तर मी देतो आहे. द्रव्यामध्ये अनंत गुण, धर्म, शक्ती विद्यमान असतात आणि हेच त्या वस्तूचं, हे त्या द्रव्याचं ऐश्वर्य आहे, हे त्या द्रव्याचं वैभव आहे. या अपेक्षेने त्या द्रव्याला अर्थ असं देखील म्हटलं जातं. ते द्रव्य निरपेक्ष आहे, दुसऱ्या पदार्थांपासून ते निरपेक्ष आहे. या अपेक्षेने त्याला अर्थ ही संज्ञा दिली जाते. आणखी द्रव्याला काय म्हणतात तर पदार्थ म्हणतात. पदार्थ, पदार्थ का नाव पडतं? पद म्हणजे शब्द आणि अर्थ म्हणजे वस्तू. पद म्हणजे शब्द, अर्थ म्हणजे वस्तू. तर शब्द घेतल्यानंतर ती वस्तू आपल्याला आठवते की नाही बघा. मी एक शब्द सांगतो आणि तो शब्द म्हटल्यानंतर तुमच्या मतिकल्पनेमध्ये, तुमच्या ज्ञानामध्ये काही येतं का बघा. तो शब्द आहे हत्ती. हत्ती. आता हत्ती हा शब्द म्हटल्यानंतर तो शब्द आहे, पण तो शब्द उच्चारल्या आपल्या ज्ञानामध्ये तो महाकाय विशाल अगडबंब शरीराचा आणि छोटीशी शेपूट असणारा आणि भली मोठी सोंड असणारा आणि मोठे मोठे सुळे असणारा तो हत्ती नावाचा महाकाय प्राणी आल्याशिवाय राहत नाही. तर येथे मी हत्ती तुम्हाला दाखवला नाही, परंतु हत्ती हा शब्द उच्चारल्यानंतर आपल्या ज्ञानामध्ये हत्तीचा आकार उमटतो म्हणून त्या द्रव्याला पदार्थ असं म्हणतात. कारण पद म्हटल्यानंतर, शब्द म्हटल्यानंतर तो अर्थ म्हणजे तो पदार्थ, ती वस्तू आपल्याला आठवते म्हणून द्रव्याला पदार्थ असं सुद्धा म्हटलं आहे. तर यामुळे द्रव्याचं नाव पदार्थ पडलेलं आहे. पुढचा समानार्थी शब्द आहे तत्व. तत्व म्हणजे इसेन्स.
तत्व म्हणजे त्याचा भाव, तत्व म्हणजे त्याचं स्वरूप, जी वस्तू जशी आहे, ज्या वस्तूचा स्वभाव आहे, भाव आहे, त्यालाच तत्व म्हणतात. आणि प्रत्येक द्रव्याला स्वतःचं असं स्वतत्व आहे. म्हणजे जीव आहे त्याच्यामध्ये ज्ञान आहे, पुद्गल द्रव्य आहे त्याच्यामध्ये त्याचं तत्व आहे, धर्मद्रव्यामध्ये त्याचं तत्व आहे, त्याचा स्वभाव आहे. म्हणून त्या स्वभावाने ते द्रव्य युक्त आहे, या अपेक्षेने त्या द्रव्याला तत्व असं देखील म्हटलं जातं. अन्वय हे नाव का पडलं द्रव्याला? तर कितीही पर्यायी बदलल्या, काळजीपूर्वक ऐका हो, कितीही पर्यायी बदलल्या, कितीही चेंजेस झाले तरी ते द्रव्य तेच द्रव्य आहे हे ओळखता येतं. ते बदलत बदलत दुसरंच द्रव्य होऊन जात नाही हे आपण ओळखू शकतो. यामुळे त्या द्रव्याला अन्वय असे म्हणतात. उदाहरणार्थ, मातीपासून आपण अनेक वस्तू बनवल्या. मातीपासून आपण एक वस्तू बनवली, पुन्हा ती मोडली, पुन्हा दुसरी वस्तू केली, पुन्हा ती मोडली, पुन्हा तिसरी वस्तू केली. अशा आपण कितीही वस्तू बनवत राहिलो, मोडत राहिलो, बनवत राहिलो, मोडत राहिलो, तरी ती मातीचीच वस्तू राहते. आणि ती मातीच माती आपल्याला प्रत्येक ठिकाणी दिसते. ती मातीची वस्तू करता करता सोन्याची बनून जात नाही. यामुळे त्या द्रव्याला अन्वय असं नाव देण्यात आलेलं आहे. थोडक्यात जे जुने जाणकार आहेत त्यांच्या लक्षात येईल, प्रत्यभिज्ञानाचा विषयभूत अंश प्रत्येक द्रव्यामध्ये विद्यमान असतो आणि त्यामुळे हेच ते द्रव्य, हेच ते द्रव्य, हेच ते द्रव्य असं आपल्या ज्ञानामध्ये ते द्रव्य ओळखता येऊ शकतं. या अपेक्षेने त्या द्रव्याला अन्वय असे म्हणतात. यापेक्षा जास्त मी आता काही नाही सांगणार. तर एकंदर या चर्चेवरून आपल्या लक्षात आलं असेल की द्रव्याला नवीन लोकांनी समजून घ्यावं, द्रव्याला अनेक भिन्न भिन्न नावे आहेत आणि ती समानार्थी नावे आहेत इतकंच समजून घ्यावं. आणि जे जुने शास्त्र स्वाध्यायी आहेत त्यांनी हे लक्षात घ्यावं की द्रव्याला जी अन्य अन्य नावे सांगितलेली आहेत ती सांगण्यापाठीमागे काहीतरी रिझनिंग आहे, त्या पाठीमागे काहीतरी कारण आहे आणि त्यामध्ये त्या नावांची सार्थकता आहे आणि म्हणून त्या द्रव्याला ती अनेक नावे देण्यात आलेली आहेत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 10 आपण इथे पूर्ण करूया. द्रव्याला दुसरी कोणकोणती नावे आहेत? उत्तर, द्रव्याला वस्तू, सत्ता, सत, अर्थ, पदार्थ, तत्व, अन्वय अशी अनेक नावे आहेत. ठीक आहे. हा प्रश्न आपण इथे पूर्ण करूया आणि पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 11. द्रव्याचा कर्ता उत्पादक कोण आहे? आठवलं? असाच प्रश्न आपण मागे घेतला होता. विश्वाचा उत्पादक कोण आहे? त्याचप्रमाणे येथे प्रश्न विचारलेला आहे, द्रव्याचा उत्पादक कोण आहे? द्रव्याला उत्पन्न करणारं कोण आहे? तर उत्तर, प्रत्येक द्रव्य म्हणजे जीव, पुद्गल, धर्म, अधर्म, आकाश, काल ही जाती अपेक्षेने 6 द्रव्ये आणि संख्या अपेक्षेने अनंतानंत द्रव्ये, ही सर्व द्रव्ये अनादि अनंत अर्थात स्वतः सिद्ध आहेत. हे विश्व जसं कोणी बनवलेलं नाही, स्वतः सिद्ध आहे. अगदी त्याचप्रमाणे प्रत्येक द्रव्य सुद्धा अनादि अनंत आहे, स्वतः सिद्ध आहे. कुणीही या द्रव्यांना बनवलेलं नाही. म्हणून द्रव्याचा कोणीही करता, धरता, हरता नाही. करता म्हणजे उत्पन्न करणारा, धरता म्हणजे धारण करणारा, पालन पोषण करणारा, मेंटेन करणारा, आणि हरता म्हणजे हरण करणारा, नष्ट करणारा, नाश करणारा. तर प्रत्येक द्रव्य, मग मी जीवद्रव्य असो किंवा अन्य या विश्वात जे जे दिसतं आहे ते सर्व, तर ही सर्व द्रव्ये ही स्वतः सत्तावान पदार्थ आहेत, स्वतः सिद्ध आहेत, अनादि अनंत आहेत. कुणीही या द्रव्यांना निर्माण केलेलं नाही आणि म्हणूनच कुणीही या द्रव्यांचा नाश देखील करू शकत नाही. अशा प्रकारचा भाव हा या 11व्या प्रश्नामधून व्यक्त झाला. प्रश्न क्रमांक 11. द्रव्याचा कर्ता कोण आहे? उत्तर, प्रत्येक द्रव्य अनादि अनंत आहे, स्वतः सिद्ध आहे. म्हणून
द्रव्याचा कोणीही करता धरता हरता नाही. पुढे प्रश्न क्रमांक 12. द्रव्यामध्ये गुणांना कोणी एकत्रित केले आहे? किती सुंदर प्रश्न आहे. द्रव्य कशाला म्हणतात? तर गुणांच्या समूहाला द्रव्य म्हणतात. मग जर गुणांच्या समूहाला द्रव्य म्हणत असतील तर मग या द्रव्यामध्ये गुणांना कोणी एकत्रित केलं? कुणी या सगळ्या गुणांना एकत्रित करून द्रव्य बनवलं? तर उत्तर, द्रव्यामध्ये गुणांना कोणीही एकत्रित केलेले नाही. द्रव्यामध्ये गुणांना कोणीही एकत्रित केलेले नाही. द्रव्य स्वयमेवच अनादी काळापासून अनंत गुणमय आहे व अनंत गुणमय रूपच अनंत काळापर्यंत राहील. म्हणून द्रव्य देखील विश्वाप्रमाणे स्वतः सिद्ध आहे. पहा, द्रव्याला जसं कोणी निर्माण केलेलं नाही, उत्पन्न केलेलं नाही, त्याचप्रमाणे या द्रव्यामध्ये अनंत गुणांना कुणी गोळा केलेलं नाही, कुणी एकत्रित केलेलं नाही. द्रव्य स्वतःच अनादी काळापासून अनंत गुणमय आहे. स्वतःच आहे, स्वभावानेच अनंत गुणांनी ते युक्त आहे आणि अनंत गुणमय रूपच अनंत काळापर्यंत राहणार आहे. अनादी काळापासून अनंत गुणमय रूप आहे आणि अनंत काळापर्यंत ते अनंत गुणमयच राहणार आहे. आणि म्हणूनच द्रव्य देखील विश्वाप्रमाणे स्वतः सिद्ध आहे. या प्रश्नाची थोडी आपण विस्ताराने चर्चा करणं अपेक्षित आहे. प्रश्न काय विचारलाय की गुणांच्या समूहाला जर द्रव्य म्हणतात तर मग या द्रव्यामध्ये गुणांना कोणी एकत्रित केलं? तर त्याचं उत्तर दिले की कुणीही एकत्रित केलेलं नाही. अनादी अनंत द्रव्य आहेत, अनादी काळापासून अनंत गुणमयच आहेत आणि अनंत काळानंतर सुद्धा अनंत गुणमयच राहणार आहेत. काही घटाबढी कमी जास्तीपणा होणार नाही, कारण हे स्वतः सिद्ध आहेत, कुणी दुसऱ्यांनी बनवलेले नाहीत. यामध्ये आपण लक्षात घ्यावं की एक गुण, दुसरा गुण, तिसरा गुण असे एकत्रित करून त्यांना एकत्रित आणून त्याच्यापासून द्रव्य तयार झालेलं नाहीये. द्रव्य मुळातच आहे, स्वभावतःच आहे, अनादी काळापासूनच आहे आणि ते अनंत गुणमयच आहे. हे सांगण्यासाठी मी एक उदाहरण देतो आपल्याला. जसं आपण प्रवासाला चाललो असलो तर आपण काय करतो? 4 दिवसांसाठी चाललो असलो किंवा महिनाभरासाठी चाललो असलो तर आपण काय करतो आपण प्रवासाला जाताना? एक बॅग घेतो, एक बॅग घेतो, आणि जे सामान आहे ते सामान सर्व एकत्रित करतो आणि त्याच्यामध्ये भरतो आणि मग ती बॅग पॅक करतो आणि आपण काय करतो? प्रवासाला निघतो. असंच करताना आपण सुद्धा मग जसं आपण एक बॅग घेतली, ती बॅग उघडली, त्याच्यामध्ये हवे ते कपडे, हवं ते सामान भरलं, त्यानंतर ती पॅक केली. असं द्रव्यामध्ये गुण भरलेले नाही आहेत. काय समजलं का? म्हणजे द्रव्य म्हणजे ती बॅग आणि त्याच्यामधले सामान म्हणजे सगळे गुण असं नाही आहे. म्हणजे अशा पद्धतीने त्या गुणांना एकत्रित करून करून ते द्रव्य तयार केलंय असं नाहीये. का? कारण गुणांच्या समूहाचंच नाव द्रव्य आहे. गुण सोडून द्रव्य दुसरं काहीतरी आहे असं नाहीये. अशी कल्पना करू नका आपण की बॅग म्हणजे द्रव्य आणि त्यातलं सामान म्हणजे गुण, असं नाहीये. का नाहीये? कारण बॅग रिकामी सुद्धा असू शकते, त्यातलं सामान सगळं आपण बाजूला काढलं तर बॅग राहते. पण असं द्रव्यातून आपण सगळे गुण बाजूला काढले तर द्रव्य राहतं असं नाहीये. गुण काढले तर द्रव्यच संपून जाईल. म्हणून अनंत गुणांचा जो समूह आहे त्याचंच नाव द्रव्य आहे. समजलं का? पहा. आणि त्यामुळे बॅगेत जसे आपण कपडे भरतो किंवा कपाटात जशी आपण पुस्तकं रचतो तसं द्रव्यामध्ये असे अनंत गुण भरलेले आहेत असं अजिबात नाहीये. मग कसे आहे द्रव्य आणि गुण? तर जसं आपण लाडू खातो, आपण लाडू बनताना कधी बघितलाय? आपण लाडू बनवत असाल तर त्या लाडू बनवताना काय करतात? जसे बुंदीचे लाडू, मोतीचूरचे लाडू, ते कसे करतात? तर ती बुंदी एकत्रित घेतात आणि मग हातामध्ये घेऊन त्याला आकार देतात. मग त्यावेळी काय होतं की त्या ज्या कळ्या आहेत किंवा ते बुंदीचे कण आहेत
ते सगळे कण एकत्रित करून ते एकमेकांना चिकटतात आणि मग त्यांच्यापासून एक सुंदर गोल लाडू तयार होतो. तर असे एक एक गुण एकत्रित आले, एकमेकांना चिकटले आणि द्रव्य तयार झालं असं नाहीये. समजलं का? पहा, जसं बॅगेमध्ये कपडे भरल्यानंतर द्रव्य बनतं ही संकल्पना चुकीची आहे, तसं एक एक गुण त्या बुंदीच्या कळ्यांप्रमाणे एकत्र आला, चिकटला आणि द्रव्य तयार झालं असंही नाहीये. असं द्रव्य तयार होत नाही एक एक गुण होऊन. मग कसं होतं, कसं आहे द्रव्य? तर द्रव्य असं सांगता येईल, उदाहरण आहे, पुढे आणखी आपल्याला पक्क कळेल, पण असं सांगता येईल उदाहरणाद्वारे की एक खोली आहे आणि त्या खोलीमध्ये, कल्पना करा, एक खोली आहे आणि त्या खोलीमध्ये आपण सामान्यतः एक दिवा असतो, एक ट्यूबलाईट असते किंवा एक बल्ब असतो. अशी कल्पना करा की एका खोलीमध्ये आपण 100 बल्ब लावलेले आहेत. 100 बल्ब लावलेत आणि एका वेळी ते पेटवले, एका वेळी ते ऑन केले तर काय होईल? तर त्या खोलीमध्ये प्रकाशच प्रकाश होईल. 100 बल्बचा एका वेळी प्रकाश त्या खोलीमध्ये भरून राहील. आता ते बल्ब बाजूला करा आणि बाकी सगळं बाजूला ठेवा, पण आता त्या खोलीमध्ये पोकळी जी निर्माण झाली त्याच्यामध्ये काय आहे? तर 100 बल्बचा प्रकाश एकत्रितरित्या मिक्स झालेला आहे. समजलं का? 100 बल्बचा प्रकाश एकत्रित आहे. असं काहीसं स्वरूप गुणांचं आहे. हे सुद्धा योग्य नाहीये, पण उदाहरणाद्वारे आपल्याला कल्पना यावी म्हणून सांगतो आहे. मग काय होईल? समजा आपण त्या 100 बल्ब पैकी, आता त्या प्रकाशामध्ये किती बल्बचा प्रकाश आहे? तर 100 बल्बचा प्रकाश आहे. आणि समजा आपण त्यातला एक बल्ब बंद केला, ऑफ करून टाकला, तर काय होईल? तर त्या प्रकाशामध्ये आपल्याला कळेल न कळेल परंतु थोडीशी कमी झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे तो 100 बल्बचा प्रकाश एकत्रित आहे, मिक्स आहे, एका ठिकाणी राहतो आहे. अगदी त्याचप्रमाणे द्रव्यामध्ये अनंत गुण आपापलं स्वतंत्र अस्तित्व ठेवून राहतात. त्या सगळ्या मिसळलेल्या प्रकाशामध्ये सुद्धा प्रत्येक बल्बचा प्रकाश स्वतंत्र आहे. कसा स्वतंत्र आहे? एक बल्ब बंद केला की प्रकाश थोडासा काय होतो? कमी होतो. आणि तो मिसळलेला पण आहे, इतर प्रकाशांच्या, इतर बल्बच्या प्रकाशामध्ये तो प्रकाश मिसळलेला पण आहे आणि तरी देखील स्वतंत्र पण आहे. हे जसं स्वरूप अजब गजब आहे, अद्भुत आहे, तसं प्रत्येक द्रव्यामध्ये जे अनंत गुण राहतात ते अनंत गुण असे एकमेकांमध्ये मिसळलेले आहेत, तरी देखील त्यांचं स्वतंत्र अस्तित्व विद्यमान आहे. अशा प्रकारे येथे प्रत्येक द्रव्यामध्ये गुणांना कोणी एकत्रित केलं असा प्रश्न विचारला असता उत्तर दिलेलं आहे की प्रत्येक द्रव्यामध्ये अनंत गुणांना कोणीही एकत्रित केलेलं नाही. ते गुण अनादी काळापासून आहेत, अनंत काळापर्यंत राहणारे आहेत, ते स्वतः सिद्ध आहेत आणि म्हणूनच या द्रव्याला कुणीही करता धरता हरता नाही. हे द्रव्य विश्वाप्रमाणेच स्वतः सिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 13. एका गुणालाच द्रव्य म्हणता येईल का? एका गुणाला द्रव्य म्हणता येईल का? काय मत आहे आपलं? म्हणता येईल का? नाही म्हणता येणार. का? कारण आपण द्रव्याची व्याख्या काय पाहिली होती? गुणांच्या समूहाला द्रव्य म्हणतात. बरोबर ना? उत्तर बघूया. प्रश्न 13. एका गुणालाच द्रव्य म्हणता येईल का? उत्तर: एका गुणालाच द्रव्य म्हणता येणार नाही. कारण एका द्रव्यामध्येच अनंत गुण असल्यामुळे एका द्रव्याच्या ठिकाणी अनंत द्रव्य मानण्याची आपत्ती येईल. काय सांगितलं? की एका गुणाला जर द्रव्य मानलं तर एका द्रव्यात अनंत गुण राहतात आणि जर प्रत्येक गुणाला एक एक द्रव्य मानलं तर मग एका द्रव्यामध्ये अनंत द्रव्य तयार होतील आणि म्हणून एका गुणाला आपल्याला एक द्रव्य मानता येणार नाही. जसं जंगलामध्ये अनेक झाडे आहेत म्हणून काय प्रत्येक झाडाला जंगल म्हणता येईल का? काय अडचण येईल हो? का मानता येणार नाही? कारण एका जंगलात अनेक झाडे आहेत, जर प्रत्येक झाड जंगल झालं तर एका जंगलात अनेक जंगल तयार होतील आणि जे की चुकीचं होईल. म्हणून एका द्रव्यामध्ये अनंत गुण राहतात पण एका गुणाला
एक द्रव्य मानता येणार नाही, कारण गुणांच्या समूहाचंच नाव द्रव्य आहे. प्रश्न क्रमांक 14. एका द्रव्यामध्ये किती गुण असतात? प्रश्न क्रमांक 14. एका द्रव्यामध्ये किती गुण असतात? उत्तर आपल्याला ठाऊक आहे. उत्तर, एका द्रव्यामध्ये अनंत गुण असतात. एका द्रव्यामध्ये अनंत गुण असतात. प्रश्न क्रमांक 15. गुणांच्या अनंततेचे स्वरूप काय आहे? गुणांच्या अनंततेचे स्वरूप काय आहे? म्हणजे एका द्रव्यामध्ये किती गुण असतात? अनंत. तर ते किती अनंत असतात? अनंत म्हणजे नेमकी किती, असा प्रश्न इथे विचारायचा आहे. प्रश्न क्रमांक 15. गुणांच्या अनंततेचे स्वरूप काय आहे? उत्तर, या विश्वामध्ये जीवद्रव्य अनंत आहेत. या विश्वामध्ये जीवद्रव्य अनंत आहेत. त्यापेक्षा अनंत पटीने पुद्गल द्रव्य आहेत. त्यापेक्षा अनंत पटीने 3 काळाचे समय आहेत. त्यापेक्षा अनंत पटीने आकाश द्रव्याचे प्रदेश आहेत. आणि त्यापेक्षा अनंत पटीने एका द्रव्यामध्ये गुण राहतात. इतके अनंत गुण एकेका द्रव्यामध्ये आहेत. पहा, गुण अनंत आहेत म्हणजे नेमके किती अनंत ते इथे सांगण्याचा प्रयत्न केलाय. की या विश्वामध्ये जीवद्रव्य किती आहेत? अनंत आहेत. म्हणजे मी जीव आहे, तुम्ही जीव आहात, अन्य सगळे जीव जे सुखी दुःखी होतात ते सगळे जीव आहेत, इतर सर्व गतींमध्ये भटकणारे ते सुद्धा जीव आहेत. तर या विश्वामध्ये एकूण जीव किती राहतात? जीवद्रव्य किती आहेत? तर अनंत जीवद्रव्य आहेत. मग तो आकडा झाला अनंत. अनंत म्हणजे ज्याचा कधीही अंत येणार नाही तो आकडा. तर या विश्वामध्ये पहिल्यांदा सांगितलं जीवद्रव्य किती आहेत? अनंत. आता जितके अनंत जीवद्रव्य आहेत ना, त्याला अनंताने गुणलं असता, पटीने अनंताने गुणलं असता पुद्गल द्रव्यांची संख्या येते. कठीण नाहीये हो, कठीण नाहीये. पहिल्यांदा ऐकत असताना थोडंसं कठीण वाटू शकतं, पण कठीण नाहीये. विश्वामध्ये तुमच्या माझ्यासारखे किती जीव राहतात? अनंत. आता ही जी संख्या आहे अनंत, त्याला अनंताने पुन्हा गुणायचं. गुणायचं हो, बेरीज नाही. बापरे. का काय फरक पडतो? खूप फरक पडतो. 4 अधिक 4 किती सांगा? 8. आणि 4 गुणिले 4 किती सांगा? 16. किती फरक पडला? 4 आणि 4 8 आणि 4 गुणिले 4 16. 10 आणि 10 किती होतात? 20. आणि 10 गुणिले 10 100. 10 गुणिले 10 100. म्हणजे इथे एवढाच फरक पडला. 10 एक सामान्य संख्या, खूप छोटी संख्या, त्याची बेरीज केली तर 20 आणि 10 गुणिले 10 केले तर 100. एवढा फरक पडला. आता आपण घेतानाच इन्फिनिटी घेतली आहे, अनंत. अनंत अधिक अनंत नाही म्हटलं मी, अनंत गुणिले अनंत, म्हणजे किती मोठा अनंत होईल. याच्यावरून लक्षात घ्या की या विश्वामध्ये जीवद्रव्यांची संख्या किती आहे? अनंत. अशा या संख्येला अनंताने गुणलं असता पुद्गल द्रव्यांची संख्या येते. पुद्गल द्रव्य म्हणजे पुढे आपण चर्चा करणार आहोत, स्पर्श रस गंध वर्णाने सहित. तर असे पुद्गल द्रव्य, जे जे डोळ्यांनी दिसतं ते सगळं पुद्गल आहे. तर विश्वामध्ये जीवद्रव्यांची संख्या अनंत आहे, त्याला अनंताने गुणलं असता, खूप पाप लागतं बरं असं. तर जीवद्रव्यांची संख्या अनंत आहे, त्याला अनंताने गुणलं असता पुद्गल द्रव्यांची संख्या तयार होते. आता त्या पुद्गल द्रव्यांच्या जितके अनंत आहेत त्याच्या अनंत पटीने 3 काळाचे समय आहेत. म्हणजे भूतकाळामध्ये जितके समय होऊन गेले, भविष्य काळामध्ये जितके समय होतील, समय म्हणजे काळाचा सगळ्यात छोटा भाग, त्याला म्हणतात समय. तर भूतकाळात किती समय होऊन गेले? अनंत. भविष्य काळात किती होणार आहेत? अनंत. वर्तमानात किती आहे? 1. तर भूतकाळातले अनंत, सध्याचा वर्तमानातला 1 आणि भविष्य काळातले अनंत समय अजून होणार आहेत. तर यांची संख्या पुद्गल द्रव्याच्या संख्येपेक्षा अनंत पटींनी जास्त आहे. म्हणजे बघा, हे अनंत सुद्धा वाढत चाललेत. आता विश्वामध्ये जीवद्रव्यांची संख्या अनंत,
त्याला अनंत पटीने गुणलं असता जी संख्या येते ती पुद्गल द्रव्यांची संख्या अनंत. त्या पुद्गल द्रव्यांच्या अनंत संख्येला अनंताने गुणलं असता 3 काळातले समय होतात आणि त्या 3 काळाचे समय जितके अनंत आहेत त्याला अनंताने गुणलं असता आकाश द्रव्याचे प्रदेश होतात. म्हणजे आकाशाचा सगळ्यात छोटा भाग, आकाशाचा सगळ्यात छोटा क्षेत्र, सगळ्यात छोटं क्षेत्र की ज्याचा पुन्हा भाग होऊ शकत नाही त्याला म्हणतात प्रदेश. मग या आकाशाचे किती प्रदेश आहेत? तर जितके 3 काळातले समय होते ना त्याच्या अनंत पटींनी अधिक आकाश द्रव्याचे प्रदेश आहेत. म्हणजे बोला किती किती अनंत झाले असतील. आणि शेवटी आकाश द्रव्याचे जितके अनंत प्रदेश आहेत त्याही पेक्षा अनंत पटींनी अधिक एका द्रव्यामध्ये गुण असतात. ही संख्या सांगितली प्रत्येक द्रव्यामध्ये किती गुण राहतात. मग लक्षात आलं असेल आपल्याला किती गुण राहतात. या विश्वामध्ये जीव द्रव्यांची संख्या अनंत, त्या जीव द्रव्यांच्या अनंत पटींनी पुद्गल द्रव्यांची संख्या अनंत, पुद्गल द्रव्यांच्या संख्येच्या अनंत पटीने 3 काळाचे समय, 3 काळाच्या समयांची संख्या अनंत, त्याच्या अनंत पटीने आकाश द्रव्याचे प्रदेश आणि त्या आकाश द्रव्यांचे प्रदेश देखील अनंत अनंत आणि त्या अनंताला गुणल्यानंतर जी संख्या येईल ते जीव पुद्गल धर्म अधर्म आकाश काल प्रत्येक द्रव्यामध्ये असणाऱ्या गुणांची संख्या. तर अशा प्रकारे येथे प्रत्येक द्रव्यामध्ये किती गुण राहतात याचं विवेचन या प्रश्न क्रमांक 15च्या माध्यमातून केलं. अशा प्रकारे आज आपण द्रव्य कशाला म्हणतात आणि द्रव्यामध्ये गुणांचं स्वरूप काय आहे, किती अनंत गुण राहतात याची चर्चा केली. क्रमशः हा भाग आपल्याला आणखी सोपा आणि सुलभ नक्कीच अनुभवण्यात येईल. मध्ये थोडासा एक प्रश्न आला होता की द्रव्याला दुसरी कोणकोणती नावे आहेत, तर त्यामध्ये सामान्य रूपाने आपण समानार्थी शब्द जाणून घेतले. ती जरी समजले तरी आपण निश्चिंत व्हावं. त्याच्या खोलामध्ये आपल्याला जरी नाही कळालं तरी नवीन लोकांनी त्याद्वारे आपलं धैर्य सोडू नये. निश्चितच हा भाग आपण थोडासा वारंवार ऐकला तर आपल्याला हा भाग हृदयंगम झाल्या वाचून राहणार नाही. थोडासा कोणताही विषय नवीन जेव्हा शिकतो तेव्हा निश्चितच आपल्याला थोडेसे प्रयास करावे लागतात. पहिल्याच दिवशी सायकलवर बसला आणि थेट सुसाट सायकल चालवत निघाला असं होत नाही. थोड्यांदा पहिल्यांदा पडावं लागतं, थोडं खरचडतं, असं घडेल. परंतु निश्चितच आपल्याला एक ना एक दिवस हा भाग पूर्ण रीतीनं आत्मसात झाल्याशिवाय राहणार नाही. आपण प्रयत्नपूर्वक बुद्धिपूर्वक या भागाला समजावून घ्यावं आणि जिनधर्मामध्ये आपला प्रवेश सुकर करावा या मंगल भावनेनी ओम नमः. या वाणी के ज्ञान से सूझे लोकालोक, सो वाणी मस्तक नमो सदा देत हूँ ढो, सदा देत हूँ ढो. जय बोलो द्वादशांगमयी जिनवाणी माता की जय, जिन धर्म की जय.